ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली याने पूर्णाची पासून. तर आता इथे रील दाखवली आहे. तर आता ती रील बघत असते पूर्णाची. तर आता इथे सायली उठते. तर आता पूर्णाची हसायला लागतात ते बघून. तर आता इथे सायली म्हणते पूर्णाची, अगं किती वाजलेत आणि तुझं काय चाललंय असं म्हणते सायली. कोण कसली बघत बसलीस तू असं म्हणते ती. मला झोप येत नव्हती ग म्हणून मी रील बघत बसले असं म्हणते आता पूर्णाची. हे बघ तू पण बघ असं म्हणते पूर्णाची. अजिबात बघायचं नाही मला असं म्हणते आता इथे सायली. आणि यावेळेला तर नाहीच नाही असं म्हणते ती. तुला आवडेल असे रील दाखवते असं म्हणते ती. हे बघ काकडीचा भात बघ बघ असं म्हणते ती. पूर्णाची अजिबात रील बघायचं नाही. तो फोन बाजूला ठेव. अशाने पीत खवळेल ना तुझं. झोप पूर्ण कशी होणार तुझी असं म्हणते आता सायली. काय रे होणार, मी असं करते, मी हेडफोन्स लावून रील बघते, तू झोप म्हणजे तुला डिस्टर्ब नाही होणार असं म्हणते पूर्णाची. अजिबात नाही पूर्णाची. फोन तो आणि इथे असं म्हणते आता सायली. आणि झोप 5 मिनिटात झोप लागेल तुला, लगेच झोप असं म्हणते सायली. फक्त एकच रील असं म्हणते आता पूर्णाची. एकच रील नाही म्हटलं ना मी पूर्णाची असं म्हणते आता सायली. आता मी ओरडेन तुला असं म्हणते सायली. एवढासा जीव पण दादागिरी किती असं म्हणते पूर्णाची. कुठे नात मिळाली मला असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सायली हसते गालातल्या गालात. तर आता पूर्णाची आपला चष्मा बाजूला काढून ठेवतात आणि आता त्या झोपतात. तर आता इथे सायली पण बंद करते तो लॅम्प. पण तेवढ्यातच तिला लक्षात येतं की अगं पूर्णाची पाणी तर नाहीच आहे. मी जरा जाऊन पाणी आणते हा असं म्हणते सायली. तू झोप. हो असं म्हणते पूर्णाची. फोनला हात लावायचा नाही आहे असं म्हणते सायली. तर आता आलेच म्हणून जाते सायली बघा प्रेक्षक हो. डोळे बंद असं म्हणते सायली. हो असं म्हणते पूर्णाची. तर सायली निघून जाते तिथून. तर आता सायली त्या बाजून फोन जो असतो ना ठेवलेला पूर्णाचीचा तिच्याकडे गेलेली असते मुद्दाम. तर आता पूर्णाची घेणारच असतात फोन. तेवढ्यातच पकडते सायली. तर आता सायली तो फोन घेते आणि लपून ठेवते कुठेतरी. पूर्णाची मात्र शोधत असतात. तर आता इथे सायली तो फोन ठेवते आतमध्ये गादीच्या आणि निघून जाते ती. तर आता पूर्णाची उठतात. तर आता ते बघायला लागतात इकडे तिकडे फोन कुठे आहे म्हणून. मात्र फोन ठेवून गेलेली असते ना सायली, लपून ठेवून गेलेली असते ती. म्हणजे हेडफोन्स कुठे आहेत असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर हेडफोन्स असतात ते लपून ठेवले की काय असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर सायली बाहेर आलेली असते. बरं झालं पाणी आणायच्या निमित्ताने तरी बाहेर पडता आलं. आता जाऊन ह्यांच्याशी बोलते मी असं म्हणते आता इथे सायली. तर हे जागे असतील का असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बसलेला असतो काम करत. तर आता इथे सायली येणार असते अर्जुनच्या खोलीमध्ये. तर आता इथे सायली येणार असते आणि तेवढ्यातच अर्जुनला झोप आलेली दाखवले. तर तो पेंगत असतो खूप जास्त आपले फाईल्स वाचताच. तर आता तो जाऊन झोपतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो येऊन झोपतो. तर आता तो पिलो घेतो आणि छानपैकी झोपून टाकतो. तर आता सायली आलेली असते. तर आता सायली यायच्या आधीच तो झोपलेला असतो. तर आता सायली म्हणते खोळीत काळोख नाही आहे म्हणजे ते जागे असतील. तर आता ती वर येते चालत चालत. तर ते जागे असतील असं म्हणून खूप आशेने येत असते सायली. मात्र तिला काय माहिती की अर्जुन झोपलेला असतो म्हणून. लपत छपत येते ती वरती. मात्र अर्जुन तर झोपलेला असतो. तर सायली बघते तिला झोपलेलं. तर आता ती येते बेड जवळ येते ती. तर आता सायली वाकून बघते तिच्याकडे. आता काय करू, यांना उठावू का असं म्हणते सायली. नको नको किती गाढ झोपलेत हे असं म्हणते ती. तर सायली त्याला उठवतच नाही. तर आता तिथे ब्लँकेट असतो ती त्याच्या अंगावरती घालते आणि काही न सांगताच बहुतेक निघून जाईल बघा प्रेक्षक हो. तर आता सायली विचार करत असते खूप आणि आता ती निघते तिथून. अर्जुन मात्र झोपलेला असल्यामुळे काही सांगू शकत नाही ती. तर सायली लाईट सुद्धा बंद करते खोलीचा आणि निघून जाते तिथून. तर आता पूर्णाची आपल्या खोलीमध्ये असतात. कुठे लपून ठेवले असतील हिने हेडफोन्स असं म्हणते आता पूर्णाची. तर आता पूर्णाची हेडफोन्स शोधत असतात सगळीकडे कारण सायली लपून ठेवून गेलेली असते ना हेडफोन्स. तर आता इथे सायली उतरत असते पायऱ्यावरून बघा प्रेक्षक हो. तर ती खूप विचार सुद्धा करत असते. तर आता इथे पूर्णाची मात्र शोधत असतात हेडफोन्स कुठे आहेत, हेडफोन्स कुठे आहेत म्हणून. कुठे सापडत नसतात त्याला आणि सगळीकडे ती शोधत असते तरी सापडत नाही. तर आता पूर्णाची बघायला लागते हौशीच्या खाली असेल का, तिथे असेल का म्हणून. तर आता सायली मात्र येत असते विचार करत करत. तर पूर्णाची मात्र इथे शोधत असतात हेडफोन्स. तर त्यांना सापडतो हेडफोन सापडतो त्यांना आणि खूप जास्त आनंद होतो आता इथे पूर्णाचीला. तर आता इथे सायली खूप विचार करत करत चालत येत असते खाली. तर आता ती जाते. तर पूर्णाचीच्या खोलीमध्ये जाते सायली. तर पूर्णाची तिथे झोपायचा ड्रामा केलेला असतात. हेडफोन लावून घेतलेले असते बघा पूर्णाची प्रेक्षक हो. तर आता इथे सायली पूर्णाचीच्या डोक्यावर हात ठेवलेली असते. तर आता इथे ओळते सायली. तर पूर्णाची मात्र झोपलेल्याच नसतात. त्यांना झोप आलेली नसते. तर आता उठतात पूर्णाची. खरंच खूप बोरिंग वाटते ना प्रेक्षक बघायला पूर्णाची आणि सायलीचं. तर आता इथे पूर्णाची हात लावतात सायलीला नाही बघता ती झोपले काय म्हणून. तर आता झोपले म्हणून कन्फर्म करून घेतात आता इथे पूर्णाची. तर आता पूर्णाची हसायला लागतात. तर आता इथे जे हेडफोन्स असतात ते कनेक्ट करते आता इथे पूर्णाची फोनला. तर आता चष्मा घालते पूर्णाची आणि आता इथे रील बघायला सुरुवात करते पूर्णाची.
तर प्रियाला दाखवलंय. तर आता प्रिया असते आपल्या बॅरेकमध्ये. तर आता बघा डॉक्टर, मगाशी मी ज्यासाठी जेवण घेऊन आले ना, तर ही इथे चक्करून पडली होती असं म्हणते आता इथे ती पोलीस. उद्या हिची कोर्टात सुनावणी आहे. आता कोर्टात उद्या उभं राहायचं, तर हिच्या अंगात ताकद नको का असं म्हणते पोलीस. काय खाल्लंय का असं म्हणते ती. थोडंसं खाल्लं होतं असं म्हणते ती, पण लगेच उठली. सकाळी खूप उलट्या झाल्या तिला असं म्हणते ती. अशक्तपणा आलाय तिला असं म्हणते ती. तर डॉक्टर आलेले असतात चेकअप करण्यासाठी. डॉक्टरना हे सगळं सांगत असतात बघा प्रेक्षक होते. तर आता इथे चेकअप करत असते डॉक्टर. बघू का हात असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. तर आता चेक करून बघतात. अजून मळमळतंय का असं म्हणते ती डॉक्टर. शेवटचे पिरियड केव्हा आले होते असं म्हणते ती. तर प्रिया काही सांगतच नाही. हिच्या काही टेस्ट कराव्या लागतील, तिला लवकर घेऊन जाऊया. तर आता इथे कॉन्स्टेबल घेऊन जाते बघा प्रेक्षक डॉक्टर सोबत प्रियाला. तर रात्र झालेली दाखवले. तर इथे पूर्णाची बघत असते फोन आणि हसत असतात. रील बघून खूप जास्त हसत असते पूर्णाची. तर आता इथे सायलीला जाग येते, कारण आता पूर्णाची खूप जास्त हसत असतात ना म्हणून. खरंच खूप बोरिंग आहे प्रेक्षक तर सायली आता उठते आणि आता ती चालू करते लाईट एकदम. तर आता पूर्णाची घाबरतात. काय चाललंय अगं तुझं पूर्णाची, परत फोन घेतलास हातात असं म्हणते आता इथे सायली. तू परत परत का उठतेस असं म्हणते पूर्णाची. अगं माझे हेडफोन्समुळे तुला डिस्टर्ब नाही होत ना, झोप ना तू असं म्हणते पूर्णाची. अगं पण तुझं जागरणच होतंय ना असं म्हणते सायली. अजिबात चालणार नाही ते, आणि तुझे रील्स बघायची हल्ली सवय खूप जास्त झाली आहे, लवकरात लवकर संपून टाक ही सवय असं म्हणते ती. हो हो उद्यापासून संपवते असं म्हणते आता इथे पूर्णाची. उद्यापासून नाही आतापासून असं म्हणते सायली. आणि फोन दे इथे असं म्हणते सायली, आणि चष्मा पण दे, नाही तर मी झोपल्यावर ना परत तू रील्स बघाव्या लागतील असं म्हणते ती. तू माझी आजी आहेस की मी तुझी आजी आहेस, तू माझी नात आहेस असं म्हणते पूर्णाची. आणि चिडून आजी असल्यासारखं वागू नकोस असं म्हणते पूर्णाची. तू जर लहान मुलासारखा हट्ट केलास तर मला तुझी आजीच व्हावं लागेल ना. आणतो इथे फोन असं म्हणते आता सायली. अगं अगं असं म्हणते पूर्णाची. चष्मा पण दे असं म्हणते सायली. चष्मा कशाला असं म्हणते पूर्णाची. ते म्हटलं ना असं म्हणते सायली. तर कशाला असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे सायली घेते तो चष्मा. माझ्या शेजारी असू देत ना असं म्हणते पूर्णाची. नाही म्हटलं ना मी असं म्हणते सायली. झोपत असं म्हणते ती. झोपते असं म्हणते पूर्णाची. ओरडू नकोस तू. तर आता पूर्णाची झोपायचं बघतात. तर आता सायली मनातल्या मनात विचार करत असते की आता पूर्णाचीना झोप लागली तरी उद्या जाग आल्या आल्या हातात फोन घेणार, ही सवय बरी नाही. मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणते आता इथे सायली. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तर सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे सायली येते खाली आपल्या रूम मधून, म्हणजे अर्जुनच्या खोलीतून. तर आता इथे सायली खाली येते. तर तिला खूप जास्त थकवा आलेला असतो. तर सायली येते किचन मध्ये. खूपच अशक्त दाखवलंय सायलीला खरंच, आणि तिला मळमळत असतं, उलट्या सुद्धा होत असतात. मला आजही मळमळतंय. आता सकाळीच डॉक्टरांकडे जाऊन बघून येते, मी प्रेग्नेंट आहे की नाही ही खात्री करून घ्यायलाच हवी असं म्हणते ती. तर आता इथे सायली इकडे तिकडे बघते किचन मध्ये. तर आता ती पाणी घेते. तर आता फ्रीज उघडते. तर काय सगळं सामान घेते आणि आता इथे ती लिंबू सरबत करून प्यायला बघते. तर आता ती सरबत बनवत असते. तर आता ती सरबत बनवून होतं तिचं. तर आता ती येऊन बसते डायनिंग टेबलवरती. तर आता तिला खूप विकनेस आलेलं दाखवलंय. तर आता ती सरबत पिते आणि तिला छान वाटतं. तर आता ती बघते आपला फोन. तर आता ती कॉल करते. तर आता ती म्हणते, हॅलो डॉक्टर शर्मिला आलेले बोलतायत का असं म्हणते सायली. मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार बोलते असं म्हणते सायली. डॉक्टर मला तुम्हाला भेटायचं होतं, मला जरा चेकअप करायचं आहे असं म्हणते सायली. नाही नाही अपॉइंटमेंट नाही आहे. हो हो मी तुमच्या इथे पेशंटच्या आधी तिथे पोचेन असं म्हणते सायली. हो डॉक्टर येते मी असं म्हणते सायली. खूप खूप आभार असं म्हणते सायली. त्या वेळेला मी फोन करून सुद्धा तुम्ही भेटायला तयार झाला. हो येते मी असं म्हणते सायली. तर आता ती पिते लिंबू ज्यूस. तर आता तिला परत मळमळत असतं. तर आता ती उभारते. तिला खूप जास्त विकनेस आलेलं दाखवलं आणि खूप जास्त मळमळत असतं तिला. तर आता कशी बशी ती परत वरती जाते. तर आता विमल बघते सायलीकडे. सायली ताई डॉक्टरांकडे का जाणार आहे तसं म्हणते विमल. जाऊ दे तसं म्हणते विमल. खाली आल्या ना तर विचारते असं म्हणते ती. तो वर साठवणीची खोली साफ करून घेते असं म्हणते विमल आणि जाते ती. तर आता इथे जीन दाखवलंय. तर आता इथे योगासन करत असतो महिपत. तर आता नागराज झोपलेला असतो. महिपत मात्र योगा करत असतो. तर आता नागराजला जाग येते. ए महिपत असं म्हणतो इथे नागराज. झोपू दे की मला असं म्हणतो तो. नागराज शेठ असं म्हणतो महिपत. सूर्याच्या आधी उठावं माणसाने, म्हणजे देवाचं लक्ष राहतं आपल्याकडे असं म्हणतो तो. आता कशाला कुणाचं लक्ष माझ्याकडे असायला हवं. थोडा वेळ मला झोपायचं आहे, प्लीज मला झोपू दे महिपत असं म्हणतो नागराज. आवाज नको करू. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणतो महिपत. गणाधीश. तर आता तो म्हणायला लागतो बघा प्रेक्षक हो मुद्दाम श्लोक. तर आता नागराजला एकदमच कळत नाही काय करतोय म्हणून. तर महिपत आता चांगला असल्यासारखं वागतोय. तर आता हवालदार येऊन बघतो महिपतला. तर आता खुश होतो खूप तो हवालदार. महिपत शिकरे असं म्हणतो इथे नागराज. महिपत शिकरे हा श्लोक म्हणतोय काय असं म्हणतो नागराज. तुला कसं काय येतं ते असं म्हणतो इथे नागराज. मला दादा शिकवायचं लहानपणी, मला सांगायचं पण मला कधी जमलंच नाही असं म्हणतो इथे नागराज. तुला कसं काय तरी एवढं असं म्हणतो नागराज. आपल्याकडे श्लोक शिकवायला गुरुजी येतात, त्यांच्याकडून शिकले ते असं म्हणतो इथे हवालदार. ते गुरुजी म्हणतात महिपत शिकरेंसारखा अभ्यासू विद्यार्थी आजवर त्याने कुठे पाहिला नाही असं म्हणतो इथे हवालदार. तर नागराज आता हसतो. तर महिपत आणि अभ्यासू दोन्ही शब्द एकत्र नाही ठेवायचे असं म्हणतो इथे नागराजने हसवतो. अरे काय बोलतोयस तू असं म्हणतो हवालदार. शिखराचं तर आता सगळेच कौतुक करावे लागले तसं म्हणतो हवालदार. एक पैशाचा सुद्धा त्रास देत नाही ते असं म्हणतो हवालदार. अरे इतकंच नाही तर आपले जेलर साहेब सुद्धा त्यांचा आदर करायला लागले तसं म्हणतो तो.
तर नागराज म्हणतो तू मला अरे तुरं करतोय आणि त्याला आव जाव करतोय. आऊ शिकरे वगैरे त्याच्यावरनच कळलं मला असं म्हणतो नागराज काय आहे ते. अरे पण गंडवतोय तो तुम्हाला असं म्हणतो नागराज. त्याने गंडवलंय आता सगळ्यांना. आपल्याला शिक्षा माफ व्हावी म्हणून हे नाटक का चाललंय तिचे असं म्हणतो नागराज. तुम्हाला जे वाटून घ्यायचंय ते वाटून घ्या नागराज असं म्हणतात इथे मायपत. पण जेलातनं सुटल्यासाठी हे चाललेलंच नाहीये. ज्या धंद्यानं मला माझं आणि माझ्या लेकीचं आयुष्य फार खराब करून टाकलं ते गुन्हे आता आम्हाला नाही करायचे असं म्हणतो मायपत. मला कुणाचा रक्ताचा थेंब सुद्धा नाही सांडायचा असं म्हणतो आता इथे मायपत. आता पुण्य कसं जमा करायचं ते बघायचं असं म्हणतो मायपत. लोक शांत राहायला हवे. रे जय मायपत बाबा असं म्हणतो आता इथे नागराज. मायपत असं म्हणून आता इथे पाया पडतो नागराज. तू जे काय बोलतोयस वागतोयस त्यावरून एवढंच सांगू शकतो की लवकरच तू बाहेर जाशील जेलच्या. तुझ्या अवतीभोवती असे भरपूर शिष्य घडत असतील आणि सगळे तुझ्या पायावर असं लोटांगण घालून म्हणतील जय मैपत बाबा असं म्हणतो होता इथे नागराज. जय मैपत बाबा असं म्हणतो तो. आणि हवालदार सगळं बघत असतो. तर आता हवालदार म्हणतो ए गप्पा बस जा झोप जा तिथे असं म्हणतो तो हवालदार. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अस्मिता कल्पना आणि प्रताप सगळेजण कॉफी पित असतात. तर आता सायली कुठे गेली असं म्हणतो प्रताप. तर आता इथे अस्मिता म्हणते काल सायली प्रणाचीच्या रूम मध्ये झोपली होती ना मग आता वर गेली असेल असं म्हणते अस्मिता. मग अशी मी अर्जुनला हाक मारली ना तेव्हा तो तयार होतो असं म्हणाला. त्याला आधी ऑफिसला जायचंय मग कोर्टाला जायचंय असं म्हणते कल्पना. तर अर्जुन येतो म्हणतो सायली कुठे आहे. मला वाटलं की ती सकाळी उठून तुझ्या रूम मध्ये आली आहे असं म्हणते कल्पना. हो असं म्हणतो प्रताप. नाही ती खोलीत नाही आली असं म्हणतो अर्जुन. बागेत योगासन करत होतो म्हणजे मागच्या बागेत नव्हती पुढच्या बागेत बघूया ना असं म्हणतो तो. तर आता विमल येते. विमल सायली बाहेर आहे का असं म्हणतो अर्जुन. तर आता विमल म्हणते नाही हो ते मगाशी बाहेर गेल्या तसं म्हणते ती. कुठे असं म्हणतो अर्जुन. ते काय सांगून नाही केल्या. हा पण फोनवरती बोलताना ऐकलं मी त्या कुठल्या तरी डॉक्टरकडे जाणार होते असं म्हणते विमल. डॉक्टर असं म्हणतो इथे अर्जुन. डॉक्टरकडे असं म्हणते आता अस्मिता. का असं म्हणते ते नाही कळलं असं म्हणते आता इथे विमल. तिला काही झालं असेल का असं म्हणते आता इथे कल्पना. नाही म्हणजे मग अश्विनला काय न सांगता ती वेगळ्या डॉक्टरांकडे का गेली असं म्हणते आता इथे कल्पना. नाही नाही अर्जुन तू तिला कॉल कर आणि विचार. ती जर खरंच डॉक्टरकडे गेली असेल तर लगेच इथे जा असं म्हणतो इथे प्रताप. तर आता इथे अर्जुन कॉल करतो सायलीला. तर अस्मिता म्हणते काय झालं अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो ती फोन घेत नाही असं म्हणतो इथे अर्जुन. तन्वी असं म्हणून ओढते आता इथे भ्रूणाची. हे तन्वी असं म्हणून ओढायला लागते पूर्णाची. तर आता सगळे उभारतात. पूर्णाचीचा एक कंटाळा आलाय बघा प्रेक्षक. तन्वी कुठे असं म्हणत आता पूर्णाची आलेल्या असतात. ही वात्राड मुलगी माझा चष्मा घेऊन पळाली असं म्हणते आता इथे पूर्णाची. काय असं म्हणते आता इथे कल्पना. काल रात्री मी तिच्याकडे दिला होता सकाळी बघते तर तन्वीने आणि चष्माही नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. ऍक्च्युली असं म्हणतो अर्जुन तन्वी मंदिरात गेली आहे असं म्हणतो अर्जुन. हा असं म्हणते अस्मिता. चष्मा सापडत नाही का असं म्हणतो अर्जुन. बरं मी शोधतो हा असं म्हणतो तो. जर तो खरंच तन्वीने घेतला असेल ना तर तो अजिबात तुम्हाला सापडणार नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. तिने तो कुठेतरी लपून ठेवला असेल असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर प्रताप म्हणतो पूर्णाई तन्वी तुझा चष्मा लपून का ठेवेन असं म्हणतो आता इथे प्रताप. इथेच असेल कुठेतरी असं म्हणतो तो. सकाळपासून ज्याच्या खोलीत गेली असेल ना तिथे कुठेतरी राहिलं असेल तो असं म्हणतो प्रताप. युअर राईट असं म्हणतो अर्जुन. अस्मिताई तू तुझ्या रूम मध्ये जा आणि बघ चष्मा तुझ्या रूम मध्ये राहिलाय का असं म्हणतो अर्जुन. विमलताई तू हॉलमध्ये बघ आणि मी माझ्या रूम मध्ये बघतो आणि सोबत मॉम डॅडच्या रूम मध्ये सुद्धा बघतो असं म्हणतो तो. बरं मी अश्विनच्या रूम मध्ये चेक करतो आणि कल्पना तू स्टोर रूम मध्ये चेक कर असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता सगळेजण जातात बघा प्रेक्षक हो चष्मा शोधण्यासाठी. पण पूर्ण आहे तुला असं का वाटतंय की तन्वीने तुझा चष्मा लपून ठेवला असेल म्हणून असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे पूर्णाची शॉक मध्ये जाते. तर ती मुलगी अशी नाही आहे की लपवण्यासारखी असं म्हणतो प्रताप. मी याला काय सांगू मी रात्री उशिरापर्यंत रील्स बघत होते म्हणून तन्वीने माझा चष्मा काढून घेतला. यांना कळलं तर आणखी ओरडा बसेल मला असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर कल्पना म्हणते हो पूर्ण खरं आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तन्वीने चष्मा लपवलाय त्या पाठीमागे कारण नक्कीच असणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना. कारण काय असणार असं म्हणते आता पूर्णाची. ती नेहमी माझी मस्करी करते म्हणून मला असं वाटलं की तिनेच चष्मा लपवला असणार असं म्हणते पूर्णाची. आणि तुम्ही मलाच काय प्रश्न विचारताय. चला चष्मा शोधा माझा असं म्हणते ती. मला पोथी वाचायची आहे जा लवकर असं म्हणते पूर्णाची. हो हो असं असं म्हणतो इथे प्रताप. चल तर आता इथे सगळे जातात बघा प्रेक्षक बाहेर. आता तन्वी परत यायच्या आत मला माझा चष्मा मिळालाच हवा असं म्हणते पूर्णाची. नाहीतर सगळ्यांना ती सांगत सुटेल काल रात्री उशिरापर्यंत मी रील्स पाहत होते फोनवर म्हणून असं म्हणते पूर्णाची. आणि सगळ्यांसमोर मला धारेवर धरेल असं म्हणते आता पूर्णाची. असं म्हणतात त्या. काल कशी रागवत होती मला जणू ती आजी आणि मी नात असं म्हणते आता पूर्ण आजी. तर आता दुपारच असते. तर आता डॉक्टरचं केबिन दाखवलंय. तर सायलीची टेस्टिंग केलेली असते. तर आता डॉक्टरने टेस्ट केलेलं असतं तिला आणि खूप हसत असतात त्या. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस सुभेदार असं म्हणते ती डॉक्टर. तुमची शंका खरी आहे. तुमची युरिन टेस्ट केल्यावर हे कन्फर्म झालंय की तुम्ही प्रेग्नेंट आहात असं म्हणते आता ती डॉक्टर. सो कॉंग्रॅट्स असं म्हणते ती. खूप आभारी आहे डॉक्टर असं म्हणते सायली. म्हणजे तसं मला मनापासून वाटतच होतं की मी प्रेग्नेंट आहे. घरच्या घरी तशी चाचणी पण केली होती मी पण म्हटलं तुम्ही सांगितल्याशिवाय ते खरं नको म्हणायला. बाय द वे तुमचे मिस्टर का नाही आले सोबत असं म्हणते आता ती डॉक्टर.
तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट आधीच केली होती ना, मग त्यांना आधीच माहीत असेल असं म्हणते ती की तुम्ही प्रेग्नंट आहात, तरी ते तुम्हाला एकटीला असं पाठवलं असं म्हणतो ते डॉक्टर. तर आता सायली म्हणते तुम्हाला कसं सांगू की मी माझ्या नवऱ्याला अजून सांगू शकले नाहीत की मला दिवस गेले, तसं म्हणते आता इथे सायली. काय झालं असं म्हणते ती डॉक्टर, एनी प्रॉब्लेम? नाही नाही असं म्हणते सायली, इथे यायचं अचानक ठरलं ना, म्हणून ते येऊ शकले नाही तसं म्हणते सायली. ठीक आहे, पण पुढच्या वेळी त्यांना नक्की घेऊन या असं म्हणते ती डॉक्टर. हो असं म्हणते आता इथे सायली. आणि आणखीन काही त्रास उलट्या वगैरे होत आहेत का तुम्हाला असं म्हणते ती डॉक्टर. नाही असं म्हणते सायली, पण सकाळी अशक्तपणा जाणवतोय असं म्हणते आता इथे सायली. आणि जेवण पण नीट जात नाही असं म्हणते ती. आणि हो वास आला ना कुठलाही की खूप मळमळतं मला. तर आता ती डॉक्टर म्हणते हे घ्या औषधं म्हणून ती काहीतरी लिहून देते प्रिस्क्रिप्शनमध्ये. हा म्हणायला मॉर्निंग सिकनेस आहे, पण हा त्रास ना दिवसातून कुठल्याही वेळी होऊ शकतो, त्यामुळे घाबरायचं कारण नाही असं म्हणते ती डॉक्टर. तर आता ती लिहून देते प्रिस्क्रिप्शन, ही गोळी घ्या. तर फॉलिक ॲसिड आहे ना, ती टॅबलेट घ्यायला विसरू नका. आणि कोणतीही जड वस्तू आता उचलायची नाही, जास्त थकवा येईल अशी कामं टाळायची, वेळेवर जेवायचं, झोपायचं आणि भरपूर पाणी प्यायचं असं म्हणते ती. हो असं म्हणते सायली. तुम्हाला हवं असं तर तुम्ही ज्युसेस घेऊ शकता, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन शांत ठेवायचं असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. कसं आहे ना, हे सुरुवातीचे 3 महिने आहेत ना, हे बाळासाठी आणि आईसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात असं म्हणते ती डॉक्टर. आता तुम्हाला दर महिन्याला इथे चेकअपला यावं लागेल. अशा वेळी या प्रवासात तुमचे मिस्टरही तुमच्या सोबत असायला हवे. बायकोच्या शरीरात ह्या दरम्यान काय बदल होतात हे नवऱ्यालाही कळायला हवं ना असं म्हणते आता ती डॉक्टर. डॉक्टर माझं बाळ व्यवस्थित आहे ना असं म्हणते आता सायली. व्यवस्थित आहे असं म्हणते ती. खरं तर आताच आपण सोनोग्राफी केली असती, पण आता माझी एक दुसरी पेशंट आहे आणि तुमची अपॉइंटमेंटही नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकत असं म्हणते ती डॉक्टर. तुम्ही पुढच्या वेळी येणार ना, तेव्हा आम्ही सोनोग्राफी करूया, चालेल असं म्हणते ती. काय हरकत नाही डॉक्टर असं म्हणते सायली. आभारी आहे. तर आता सायली घेते ते प्रिस्क्रिप्शन आणि काय काय सांगत असते ती डॉक्टरला. तर आता डॉक्टर तिला सगळं समजावून सांगते. तर आता इथे सायली करत असलेलं कळतं बघा प्रेक्षक तिला. तर आता इथे प्रियाला दाखवले, तर प्रियाचं चेकिंग करत असतात डॉक्टर, आणि कॉन्स्टेबल सुद्धा असते तिच्यासोबत. तर आता सगळे पेपर्स बघत असते ती. तर आता ती देते पेपर्स प्रियाचे त्या कॉन्स्टेबलला. म्हणजे हो ही गरोदर आहे असं म्हणते आता इथे डॉक्टर. हिची नीट काळजी घ्या, पुढे 3 महिन्यात काही प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणते ती डॉक्टर. तर आता सायली दवाखान्यातून खुश होऊन येते बाहेर. तर आता तिला चक्कर येते परत. तर आता ती बसते खुर्चीवरती. तर नर्स असते तिथेच. मॅडम असं म्हणते ती नर्स, काय त्रास होतोय का तुम्हाला? तर सायली म्हणते जरा गरगरल्यासारखं झालं. बरं थांबा मी तुम्हाला पाणी देते असं म्हणते ती नर्स. तर ती पाणी देते. तर आता ती देते पाणी. हे घ्या असं म्हणते ती नर्स. तर आता सायली पाणी पिते. तुम्ही एकट्याच आलात का असं म्हणते ती. हो असं म्हणते सायली. बरं मी तुम्हाला एक गोळी देते, म्हणजे तुम्हाला गरगरणं थांबेल. मी 5 मिनिटं बसते आणि मग जाते असं म्हणते सायली. तुम्ही करा तुमचं काम, मी बरी आहे असं म्हणते ती. काय लागलं तर सांगा, मी यायचं असं म्हणते ती नर्स. तर आता इथे सायलीला गरगरतच असतं. तर आता इथे अगं आपल्याला बाळ होणार आहे, बाळ असं म्हणून अनंताने नवरा बायको थांबलेले असतात. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख दिलं तुम्हाला, थँक्यू सो मच असं म्हणतो तो नवरा. तर आता सायलीला सगळं बघून आनंद होत असतो. अहो हळूहळू सगळं ऐकताय तसं म्हणते तिची बायको. ऐकू दे ना. हा मग ओ दादा मी बाप होणार आहे, आम्हाला बाळ होणार आहे असं म्हणतो तो माणूस. तर आता सायली हसत असते सगळं बघून. तू बस सावकाश सावकाश असं म्हणत होता तो माणूस. त्याला पाणी देऊ असं म्हणतो तो. नको मी ठीक आहे असं म्हणते तिची बायको. पण यापुढे तू काम वगैरे काय करायचं नाही, एका जागी निवांत बसून राहायचं असं म्हणतो तो. थांब मी तुझ्यासाठी नारळ पाणी आणतो असं म्हणतो तो. नको नको तुम्ही माझ्या बाजूला बसा आधी असं म्हणते ती. तर ते दोघंही बसतात. आपल्या बाळाला पण कळू दे की त्याचे आई बाबा तिच्यासोबतच आहेत असं म्हणते ती. तर पण आपण आपल्या बाळाला हॉस्टेलला वगैरे टाकायचं नाही. 10 वर्षाचा होईपर्यंत आपल्याच खोलीमध्ये झोपणार. तो कशावरून? ती का नाही असं म्हणते ती. तू किंवा ती काही चालेल असं म्हणतो तो. मुलगा असो किंवा मुलगी, आपण दोघांवर तेवढंच प्रेम करायचं असं म्हणतो तो. तर आता सायलीला सगळं बघून खूप दुःख होत असतं. तर आता ते नवरा बायको खूप आनंदात असतात. तर आता सायलीला मात्र दुःख होत असतं सगळं बघून त्यांचं. हे प्रत्येक जोडप्यासाठी किती आनंदाचे क्षण असतात असं म्हणते सायली. पण माझं दुर्दैव की यांना अजूनही गोड बात मी सांगू शकले नाहीत असं म्हणते सायली. यांना सुद्धा इतका आनंद होईल की हा जबाबदारीचा ओझा वाटेल असं म्हणते सायली. हे बाळासाठी अजून मनातून तयार नसतील तर काय निर्णय घेतील असं म्हणते सायली. तर आता सायलीला भीती वाटत असते. खरंच बिनडोक सारखं दाखवलंय प्रेक्षक. एवढ्या दिवसांनी काहीतरी चांगलं दाखवलंय सिरियलमध्ये, त्याच्यात पण असं दाखवायचं होतं. काय गरज होती दाखवायची? अर्जुनला तयारीच नाही बाप होण्याची वगैरे, काहीच गरज नव्हती. म्हणजे साधे कपल तयार आहेत बघा प्रेक्षक आई बाप होण्यासाठी, मात्र हे सगळ्यात हाय लेवलचे कपल यांना नको आहे बाळ. तर आता इथे सायली म्हणते काही झालं तरी मला यांच्याशी बोलायचं आहे असं म्हणते सायली. आणि हे बाळासाठी मनापासून आनंदाने तयार झाल्यावरच मी सगळ्यांना सांगेन असं म्हणते सायली. तर आता इथे सुभेदार मंडळी सगळे थांबलेले असतात बघा प्रेक्षक हॉलमध्ये. 5 जण माझे चष्मा शोधतायत, पण एकालाही सापडलं नाही असं म्हणते भ्रूणाची. अरे ती काय सूर्य आहे का न सापडायला असं म्हणते भ्रूणाची. कुठेतरी हरवून जायला तुम्हाला नीट बघायला का होतो असं म्हणते आता पूर्णाची. पूर्णाई आम्ही नीट शोधला तुझा चष्मा असं म्हणतो आता इथे प्रताप. तो खरंच कुठे सापडला नाही असं म्हणतो तो. हो असं म्हणते कल्पना. आम्ही सगळ्या खोली बघितल्या, अगदी बाहेरच्या पॅसेजमध्ये सुद्धा बघितलं की चुकून पडला असेल, पण नाही सापडला कुठेच असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रणाजीला चिडलेलं दाखवलंय. तर आता बाकी सगळे नाराज असतात. मला तर वाटायला लागलंय की
तर 6 म्हटल्यावर सगळे थांबवतात तिला. तन्वीने तो कुठेतरी मुद्दाम लपून ठेवला असेल असं म्हणते आता इथे अस्मिता. मग आजी आपण एक काम करू, ती परत आली ना तर तिला विचारू आणि मग तिच्याकडून चष्मा वापस घेऊ असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण आजी मला खरंच सांग, तिने तुझा चष्मा का लपवला असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि हे बघ पूर्णाई, ती वात्रट आहे, तिला अशी मस्ती करायची सवय आहे, अशी कारणं देऊ नकोस हा प्लीज असं म्हणतो आता इथे प्रताप. आता मला ही शंका येत आहे की हा मागे काहीतरी वेगळं कारण आहे असं म्हणतो तो. अरे वा असं म्हणते पूर्णाची. तन्वीने चष्मा लपवलाय आणि तुम्ही माझी उलट तपासणी घेताय असं म्हणते आता पूर्णाची. उलट तपासणी तर घ्यायलाच हवी पूर्णाची असं म्हणते सायली. तर सायली आलेली असते बघा प्रेक्षक हो. त्याशिवाय खरं काय ते कसं कळणार असं म्हणते सायली. तर आता सायली येते. तर हा काय पोरकटपणा आहे तन्वी असं म्हणते आता पूर्णाची. माझा चष्मा मुद्दाम का लपवलास तू असं म्हणते पूर्णाची. असं कोणी वागतं का? बरोबर, पण तू डॉक्टरकडे का गेली होतीस, काय झालंय तुला असं म्हणतो अर्जुन. तर आता पूर्णाची पण तिथेच असते. अरे असं म्हणते पूर्णाची, मग अशी तर म्हणालस की तन्वी मंदिरात गेली असं म्हणतो आता इथे पूर्णाची. आता म्हणतोय डॉक्टरकडे गेली होतीस तन्वी असं म्हणते पूर्णाची. काय ग खरंच कुठे गेली होतीस तू असं म्हणते आता पूर्णाची. मी आधी देवळातच गेले होते, त्यानंतर डॉक्टरांकडे गेले होते असं म्हणते आता सायली. हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं पण तू डॉक्टरांकडे का गेली होतीस असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सगळे बघत असतात सायलीकडे. तर तुला काय होत होतं तर मग तू अश्विनला सांगायचंस ना असं म्हणते आता इथे कल्पना. तुला बरं वाटत नाहीये का? मग आम्हाला कोणालाच का नाही सांगितलंस असं म्हणते पूर्णाची. असं एकट्याने कुठे डॉक्टरकडे जातं का कुणी असं म्हणते ती. अगं पूर्णा काय नाही, आता बरी आहे मी, जरा अशक्तपणा आलेला ना मला असं म्हणते आता इथे सायली. डॉक्टरांनी मला औषधं लिहून दिली आहेत, बाकी बरी आहे मी असं म्हणते आता इथे सायली. उकाडा जास्त वाढलाय ना त्यामुळे तुला असं झालं असेल असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे ती म्हणते की माझ्याकडे वयाच्या काड्या आहेत, मी घेऊन येते असं म्हणते आता इथे पूर्णाची. पुणे थांबा मी आणते असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे चालता चालता पूर्णाजीचा तोल जातो. तर आता इथे सायली जाऊन पकडते तिला. पूर्णाची अगं हे खेळणं पडलेलं दिसलंच नाही मला असं म्हणते पूर्णाची. आता बहुतेक चालताना सुद्धा मला चष्मा लावायला लागणार असं म्हणते ती. तन्वी असं म्हणते कल्पना. तू चष्मा खरंच लपवलायस का असं म्हणते कल्पना. तर आता सायली म्हणते हो लपवलाय मी पूर्णाजीचा चष्मा असं म्हणते ती. तर सगळ्यांना धक्का बसतो हे काय म्हणून. तर आता बघ इथे समतोर वगैरे तरी काय काय ते मी काय सांगते ते नाही काय तू गरोदर आहेस असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विनला एकदा कळलं ना की मी प्रेग्नंट आहे तर मला नक्कीच स्वीकारेल तो असं म्हणते प्रिया. मला इथून बाहेर काढेन असं म्हणते ती. कुठे लपवलास माझा चष्मा असं करत आता पूर्णाची येते. तर आता इथे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे चष्मा ठेवलेली असते ती लपून. लहानपणी तू ज्या ठिकाणी पुरायचीस ना चष्मा त्याच ठिकाणी आताही पुरलायस असं म्हणते आता पूर्णाची. मला आठवते पूर्णाई लहानपणी तन्वी तुझा चष्मा इथेच लपून ठेवायची असं म्हणतो प्रताप. 5 वर्षाची तन्वी आज माझ्या समोर उभी आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे रिकॅप्स आता इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.